नमस्कार. आज शिकणार आहोत 5 ते 3 डॉटची खूपच सुंदर अशी फुलाची रांगोळी. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. खूपच सोपी रांगोळी होणार आहे, अगदी सोप्या पद्धतीने. ज्याला अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे. आपल्याला काय करायचं आहे, 2-2 डॉटला क्रॉसमध्ये रेषा मारायच्या. बघून घ्या. इथून पुढं फक्त मध्यभागी जो डॉट आहे त्याला आपल्याला अशा पद्धतीने रेषा मारत जायचं. बघा, अगदी सुंदरने आकर्षक दिसणारी आपली रांगोळी होणार आहे. पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा, अशा पद्धतीने इथून आपल्याला क्रॉस, इथून थोडंसं क्रॉस आणि वरती अशी वेगळी पाकळी आपल्याला काढून घ्यायची आहे. सेम त्या पद्धतीने ह्या बाजूलाही आपल्याला सुंदर असं फ्लावर काढायचे. बघा, फक्त इकडून थोडं मध्ये घ्यायचं आहे आणि इकडून मध्ये आणि वरती डबल अशी पाकळी. प्रत्येकी याला आपल्याला तसंच घ्यायचं आहे. इथून ह्या रेषला आणि तिथून बाहेर, तिथून थोडं मध्ये आणि इकडूनही थोडं मध्ये आणि वरती डबल पाकळी. खूपच इझी रांगोळी आहे. दिसायला कठीण वाटते पण सोप्या पद्धतीने मी रांगोळी आणली आहे. ज्यांना अगदी रांगोळी येत नसेल त्यांच्यासाठी खास व्हिडिओ आहे आणि खूपच सोपी. तुम्ही नक्की ट्राय करा, नक्की काढून बघा, तुम्हालाही येईल ही रांगोळी. फेसबुक, इंस्टाग्रामवर बी माझी ID आहे जेल रंगोली. नक्की ट्राय करा. आणि अगदी सोप्या पद्धतीने मी रांगोळ्या आणत असते. अगदी सोप्या सोप्या छोट्या छोट्या आणि भरपूर व्हिडिओ माझ्या चॅनलवर. रेष कशी ओढायची, चुटकी कशी धरायची, किंवा बऱ्याच पद्धतीचे शिकवण्याचे असे व्हिडिओ आहेत, तर नक्की ट्राय करा. फक्त आपल्याला पाकळींमध्ये, क्रॉस पाकळींमध्ये अशा पद्धतीने कलर भरून घ्यायचा आहे. तुमचा आवडता कलर तुम्ही भरू शकता. कलर कसा भरायचा तेही मी तुम्हाला दाखवलं आहे. लांबसर असं टाकत जायचं आहे आपल्याला कलर. मध्ये थोडा हलका हलका टाकून घ्यायचा आपल्याला. तोच पोपटी कलर मी टाकून घेणार आहे. आपल्याला फुलांच्या पाकळींमध्येही अशा पद्धतीने कलर टाकायचा आहे. तुम्ही लालही कलर टाकू शकता किंवा जांभळा वगैरे, पण मी अशा पद्धतीने कलर कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि तेही दाखवलेलं आहे तुम्हाला. कलर कॉम्बिनेशन कसा कलर भरायचा तेही दाखवते. बघा, पहिले कडेने भरायचं आपल्याला आणि मध्ये टाकायचं आहे. इथं मी सॉसची बॉटलने कलर भरून डॉट टाकते. युजफुल बॉटल आहे, नक्की ट्राय करा. एक एक आपल्याला डॉट ठेवून पंच करत जायचं आहे, म्हणजे विरुद्ध कलर दिसेल. मी हळूहळू का सांगते, तुम्हाला यायला पाहिजे म्हणून. इथून आपल्याला थोडं क्रॉसमध्ये रेष आणि पुढे डॉट, थोडा हलका डॉट सोडायचा आहे. एका बोटाने थोडं दाबून घेणार आहे, म्हणजे गोल आकार येतो. आणि छोटे छोटे आपल्याला 2-2 चुटकीने डॉट ठेवायचे आहेत. बघा, इथून मी गोल आकार घेणार आहे. बघा, आणि छोटे 2 डॉट ठेवणार आहे त्याच्यावरती. प्रत्येकी एका साईडला आपल्याला असंच करून घ्यायचं आहे, गोल आणि 2 डॉट, म्हणजे अधिक सुंदर अशी डिझाईन दिसण्यासाठी. थोडं आपल्याला एका बोटाने
दाबून घ्यायचे म्हणजे पंच करायचं आहे, म्हणजे गोल असा आकार येतो ठिपक्यांना. इथून मी असं गोल गोल करत चालली बघा. खालच्या खाली आपल्याला गोल करायचं आहे. मध्ये थोडंसं आपल्याला बोटाने गोल करून छोटे छोटे टिपके ठेवत जायचे बघा. आधी चारी बाजूला ठेवून घेतले, मग मध्ये आणि इथंही आपल्याला छोटे छोटे टिपके ठेवायचे. जी रेस आहे त्याला बघू शकता किती आकर्षक आणि सुंदर पाना फुलांची रांगोळी. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा. मध्ये मी हलके हलके ना वेगळा कलरचे डॉट टाकून घेणार आहे, म्हणजे मरून कलर किंवा चॉकलेटी लाल कलरही तुम्ही टाकू शकता. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. शिकवण्याची पद्धत नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा, विसरू नका. खूपच सुंदर सुंदर मी रांगोळ्या आणणार आहे सोप्या पद्धतीने. तर नक्कीच माझा पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा. इथंही आपल्याला काय करायचं आहे, एका साईडला छोट्या छोट्या पाकळ्या काढून घ्यायच्या आहेत, 4-4. जेवढ्या बसल्या तेवढ्या आपल्याला पाकळ्या काढायच्या आहेत. ज्यांनी माझ्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला असेल त्यांना थँक्यू आणि धन्यवाद. इथंही चुटकीने आपल्याला कलर भरून घ्यायचा आहे, बघू शकता. अतिशय आकर्षक आणि छोटीशी आणि सुंदर अशी आपली रांगोळी तयार झाली आहे. धन्यवाद.